नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते। आज आपण 11वी अर्थशास्त्रातील प्रकरण 7 पाहणार आहोत। भारतातील बेरोजगारी। बघा, अर्थशास्त्र प्रकरण 7 आहे, भारतातील बेरोजगारी। आता बेरोजगार म्हणजे काय? तर ज्याला रोजगार नाही असा, म्हणजे ज्याला काही काम नाही असा मेंबर, त्याला काय म्हणतो? बेरोजगार। म्हणजे तो काही कमवत नाही किंवा कुठेही कामाला जात नाही किंवा कामाची कुवत असताना त्याला कामही मिळत नाही, असे जे लोक असतील त्यांना काय आपण म्हणतो? बेरोजगार। तर असे बेरोजगार भारतामध्ये किती आहेत आणि त्यांची ती बेरोजगारी का आहे? ते कामाला का जात नाहीत? अशा काही त्यांच्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत? हे सर्व आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। बघा आता प्रस्तावना। भारत हा विकसनशील देश आहे आणि जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे। भारताच्या विकासामध्ये बेरोजगारीची समस्या एक मोठे आव्हान आहे। आकृती क्रमांक 7.1 वरून भारतातील बेरोजगारीच्या समस्येची कल्पना येते। बेरोजगारीमुळे मानवी साधनसंपत्ती वाया घालवण्यासारखे आहे। दीर्घकालीन बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढणारे दारिद्र्य व संथ गतीने होणारा आर्थिक विकास दर्शवते। बहुतांश तरुणांना बेरोजगारी सामोरे जावे लागते। तरुण वर्ग ही मोठी मानवी साधनसंपत्ती, आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चलनशक्ती व गुरुकिल्ली आहे। भारत हा तरुणांचा देश आहे, म्हणून तरुणातील बेरोजगारी हे 21व्या शतकातील भारतासमोरील मोठे आव्हान आहे। बेरोजगार संधी व लोकसंख्येतील वाढ यामध्ये असमतोल दिसून येतो। यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे। बेरोजगार अनुत्पादक, समाज विघातक आणि देशविरोधी कामात गुंतलेले असतात। आता बघा प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे। आकृती क्रमांक 1 बघायचं आहे। याच्यामध्ये रोजगार असणारे लोक दाखवले आहेत आणि इथं बेरोजगारी असणारे लोक दाखवलेले आहेत। म्हणजे त्यांना कामाची इच्छा आहे पण त्यांना काम मिळत नाही असे लोक, आणि इथं जे कामावर ऑलरेडी आहेत, जे काहीतरी कमवतात असे लोक। तर हे लोक आहेत जास्त, पण यांच्या निम्मे हे बेरोजगार आहेत। म्हणजे निम्मे म्हणजे जास्तच आपण प्रमाणात म्हणले पाहिजे। बेरोजगारांची संख्या एवढी जास्त आहे। तर आपला भारत देश कसा आहे? विकसनशील देश आहे, वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे। भारताच्या विकासामध्ये बेरोजगारीची समस्या एक मोठे आव्हान आहे। बेरोजगारीची समस्या हे भारतापुढं एक मोठं आव्हान आहे, म्हणजे पहिल्यापासून चालत आलेलं आव्हान आहे। म्हणजे जेवढे लोक आहेत त्यांना रोजगार मिळत नाही, हे पहिल्यापासून चालत आले एक मोठं आव्हान भारतासमोर आहे। आकृती क्रमांक 7.1 वरून भारतातील बेरोजगार समस्येची कल्पना येते। बेरोजगारीमुळे मानवी साधनसंपत्ती वाया घालवण्यासारखी आहे। बेरोजगार म्हणजे काय आहे? तर मानवी जी साधनसंपत्ती आहे, मानवी श्रम, म्हणजे जो माणूस काम करू शकतो पण तो काम करू शकत असतानाही त्याला काम मिळत नाही, म्हणजे त्याचं श्रम काय होतं? एनर्जी काय होते? वाया जाते। म्हणजे ती कोणत्याही कामासाठी उपयुक्त होत नाही, त्याची एनर्जी वाया जाते। म्हणजेच काय? मानवी श्रमशक्ती वाया जाते। दीर्घकालीन बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढणारे दारिद्र्य व संथ गतीने होणारा आर्थिक विकास दर्शवते। दीर्घकालीन बेरोजगारी काय दर्शवते? तर मोठ्या प्रमाणात वाढणारे दारिद्र्य व संथ गतीने होणारा आर्थिक विकास। बघा, मोठ्या प्रमाणात वाढणार, आता बेरोजगार आहे म्हणजे दारिद्र्य हे वाढणार। एखादा माणूस जर एखाद्या कुटुंबामध्ये काहीच कमवत नसेल तर त्याच्या कुटुंबाला सर्व सोयी मिळणार आहेत का? नाही मिळणार। अन्न, वस्त्र, निवारा
अशा मूलभूत गरजाही तो खरेदी करू शकणार नाही. म्हणजे काय होणार, त्याचं कुटुंब हे गरिबीमध्ये वाढत राहणार. आणि संत गतीने होणारा आर्थिक विकास, आणि आर्थिक विकास हा आपला कसा होतोय, अगदी हळुवार गतीने. बहुतांश तरुणांना बेरोजगारी सामोरे जावे लागते. तरुण वर्ग ही मोठी मानव साधन संपत्ती, आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती व गुरुकिल्ली आहे. तरुण वर्ग हा कसा आहे आपला, तर आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती आहे. म्हणजे नवीन नवीन कल्पना शोधून काढणारे एक तो चालक आहे तांत्रिक प्रगतीमध्ये. आणि ती एक गुरुकिल्ली आहे. भारत हा तरुणाचा देश आहे. भारत हा कसा आहे, तरुणांचा देश आहे. म्हणून तरुणातील बेरोजगारी हे 21व्या शतकातील भारतासमोरील मोठे आव्हान आहे. भारत हा कसा आहे, तरुणांचा देश आहे. मग तरुणच जर काम करत नसतील, ते बेकार राहायला लागले, तर ते मोठे आव्हान भारतासमोर असणार आहे. रोजगार संधी व लोकसंख्येतील वाढ यामध्ये असमतोल दिसून येतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगार अनुत्पादक, समाजविघातक आणि देशविरोधी कामात गुंतलेली दिसतात. आता लोकसंख्येची वाढ तर मोठ्या प्रमाणात होत असते, आणि रोजगार संधी आणि लोकसंख्येची वाढ याच्यामध्ये भरपूर असंतोष किंवा असमतोल दिसून येतो. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. मग बेरोजगार काय होतो, तर विघातक घटकामध्ये स्वतःला झोकून देतो. म्हणजे काही ज्या गोष्टी, म्हणजे राजकारणामध्ये घुसणे, गुंडगिरी, अशा, म्हणजे तरुण वर्ग जर रिकामा राहिला तो कुठं जाईल, तर समाजविघातक घटकामध्ये तो ॲड होईल किंवा देशविरोधी कामात तो गुंतेल अशी भीती वाटते. पुढे, बेरोजगारीचा अर्थ. साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्यास बेरोजगार असे म्हणतात. म्हणजे ज्याचा उत्पादकीय प्रक्रियेमध्ये कोणताच लाभ होत नाही, कोणतेच अमाऊंट तो घेत नाही, कमवत नाही, त्याला काय म्हणायचं आहे, तर बेरोजगार. अर्थशास्त्रात बेरोजगारी ही या संदर्भात अभ्यासता येते. 1. कामाचे स्वरूप, काम करणारा वयोगट, श्रमाची मागणी व पुरवठा, प्रचलित वेतन दर. आता बेरोजगारी ही कशा स्वरूपात आपण अभ्यासू शकतो, तर कामाचे स्वरूप. म्हणजे कामाचे स्वरूप काय आहे त्याच्यावर ते बेरोजगार किती आहे समजते. काम करणारा वयोगट किती आहे, श्रमाची मागणी व पुरवठा किती आहे, श्रमाची मागणी किती आहे आणि आपल्याकडे पुरवठा किती आहे. ऑलरेडी मागणी कशी कमीच असते आणि पुरवठा भरपूर असतो श्रमाचा. प्रचलित वेतन दर किती आहे, म्हणजे प्रचलित असणारे वेतन दर किती आहे, याच्यावर आपण बेरोजगार ठरवू शकतो. वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात अभ्यासता येतो. त्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर पुरेसा वेगवान नाही. वाढत्या श्रमाचा वेग हा या संदर्भात काय होतो, आपण अभ्यासू शकतो. आता बेरोजगारीचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही. बघा, बेरोजगार म्हणजे काय, ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असून, म्हणजे जो वेतन दर चालू आहे त्या वेतन दरावर काम करण्याची त्यांना इच्छा असते, पात्रता असते, तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, अशा लोकांना आपण काय म्हणतो, बेरोजगार. एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या सांख्यिकीय माहितीनुसार. म्हणजे एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे काय, तर ती व्यक्ती आठवड्यातली किमान काही तास तर काम करत असली पाहिजे. आता बघा, 1. भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करते, अशा व्यक्तीस बेरोजगार म्हणतात. बघा, बेरोजगार म्हणजे काय, जो व्यक्ती 14 तासापेक्षा कमी काम करतो
अशा व्यक्तीला आपण बेरोजगार म्हणतो. आणि जे 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात त्यांना रोजगार म्हणतात. म्हणजे 15 ते 28 तास दर आठवड्याला जे काम करतात त्यांना रोजगार म्हणतात. बघ, टिकमार्क करून घ्या, कारण हे फिल इन द ब्लँक्सला विचारतात. पुढे 3. जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती म्हणतात. बघा, जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती म्हणतात. प्रत्येक वर्षाला किती? 273 दिवस जे काम करतात त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती म्हणतात. पुढे बेरोजगारीचे प्रकार. आता बेरोजगारीचे प्रकार इथे दिलेले आहेत. बेरोजगारीचे विविध प्रकार आहेत, त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते. बेरोजगारीचे प्रकार: ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी. आता ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी, छुपी, प्रच्छन्न बेरोजगारी. नंतर इकडे शहरी बेरोजगारीमध्ये सुशिक्षित बेरोजगारी, औद्योगिक बेरोजगारी. आणि औद्योगिकमध्ये परत 4 प्रकार आहेत: तांत्रिक, संघर्षजन्य, चक्रीय आणि संरचनात्मक बेरोजगारी. आता याची माहिती आपण बघूया. ग्रामीण बेरोजगारी. ग्रामीण म्हणजे काय? खेडेगावामध्ये असणारी बेरोजगारी. ग्रामीण भागातील बेरोजगारीला ग्रामीण बेरोजगारी म्हणतात. ग्रामीण बेरोजगारीचे 2 प्रकार आहेत. एक, हंगामी बेरोजगारी. हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 7 महिन्यासाठी बेरोजगार राहते. शेतीशिवाय स्थल परत्वे हंगामी बेरोजगारी पर्यटन, मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखाना कामगार, बर्फ फॅक्टरी कामगार व मासेमारी इत्यादी व्यवसायामध्ये आढळून येते. आता हंगामी बेरोजगारी म्हणजे काय? हंगाम असेल तेव्हाच काम मिळणं आणि तो हंगाम संपल्यानंतर त्या वर्कर लोकांना काम नसतं, त्याला म्हणायचं हंगामी. आता शेतीचं काम कसं असतं? म्हणजे जून पावसाळा चालू झाला की शेतीची कामं चालू होतात आणि पावसाळा नसतो तेव्हा एप्रिल मे मध्ये शेतीची कामं काही नसतात. त्यामुळे काय होतं? शेतकरी बसून असतो, म्हणजे त्याला काम नसतं मग. आणि नंतर दुसरं कोण आहे? 5 ते 6 महिन्यासाठी बेरोजगार राहतो. म्हणजे शेतीमधला कामगार कसा होतो? शेतकरी 5 ते 7 महिन्यासाठी बेरोजगार राहतो. नंतर शेतीशिवाय पर्यटन मार्गदर्शक म्हणजे पर्यटन स्थळ जो दाखवणारा असतो, मार्गदर्शक गाईड असतो, तो पर्यटक केव्हा येतात? पावसाळ्यात तर येत नाहीत. पर्यटन जेव्हा त्या मुलांना सुट्ट्या असतात शाळेला तेव्हा आपण फिरायला जातो, म्हणजे त्यावेळेला एप्रिल मे मध्ये त्यांना पर्यटक लोकांना काम मिळतं. म्हणजे लोक वेगवेगळी स्थळं बघायला येतात, प्रेक्षणिक स्थळं, तेव्हा त्या लोकांना. नंतर मधल्या काळामध्ये काय होतं? तर त्यांना काम नसतं, म्हणजे ते पण बेरोजगार असतात. नंतर बँड पथक. बघा, लग्नाचा सीझन आला तर बँड पथकाला भरपूर काम असतं, किंवा एखादा सण असेल किंवा जयंत्या असतील तेव्हा त्या बँड पथकाला काम मिळतं. मध्ये आधी त्यांना मग तसं काही नसेल तर काम मिळत नाही. परत साखर कारखाना कामगार. साखर कारखाना कामगार ऊसतोडी जेव्हा चालू होते तेव्हा तो साखर कारखाना चालू होतो. चालू झाल्यानंतर त्यावेळी त्या कामगारांना काम मिळतं आणि मध्ये 6-6 महिने त्यांना काम नसतं. नंतर बर्फ फॅक्टरी. बर्फ फॅक्टरीसुद्धा काय होतं? उन्हाळ्यामध्ये बर्फाचं सीझन, सर्वजण सगळं कोल्ड आईस्क्रीम हे ते खात असतात, त्यावेळेला काय होतं? उन्हाळ्यामध्ये बर्फ फॅक्टरीला काम मिळतं. परत थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्यामध्ये त्याला काम त्यांना नसतं, कारण थंड पदार्थ कोणी जास्त खात नाहीत त्यामुळं. तसंच मासेमारीसुद्धा, हा व्यवसायसुद्धा तसा. मासेमारी पावसाळ्यामध्ये कसं मासेमारी जास्त केली जात नाही, त्यामुळे पावसाळ्यामध्ये पण ह्या लोकांना काम नसतं. म्हणजे असं हंगामी बेरोजगारी यांना म्हणतात.
दुसरं, छुपी प्रसन्न बेरोजगार. सामान्यतः भारतातील खेड्यामध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात. त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्यांचा परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती एका विशिष्ट स्थितीशी संबंधित असते, जिथे अतिरिक्त मनुष्यबळ असून ज्यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. शेतजमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी बेरोजगार निर्माण करतो. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. संयुक्त कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगाराचा अभाव, शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार इत्यादी छुप्या बेरोजगारीची कारणे आहेत. आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय? काम कमी आणि माणसे जास्त, ह्याला काय म्हणायचं? छुपी बेरोजगारी. म्हणजे 4 माणसांचं जे काम आहे ती लोक, तर ते काम 8 लोक करत असतात. म्हणजे 4 लोक एखादं काम जे करू शकतील त्या कामासाठी जेव्हा 8 लोक काम वापरतो आपण, तर त्याला काय म्हणायचं आहे? छुपी बेरोजगारी. म्हणजे अशी अवस्था कुठं असते? शेतीमध्ये असते. आता एखादी छोटी शेती असेल आणि त्या शेतीमध्ये जर 4च माणसं काम केलं तरी बास होत असेल, शेतीचं काम होत असेल, अशा शेतीमध्ये जर 10 लोक काम करत असतील तर ते काय होणार आहे? वरच्या 6 लोकांचं जे श्रम आहे ते वाया गेल्यासारखं असणार आहे. म्हणजे ते अतिरिक्त कामगार असणार, अतिरिक्त भार असणार. बघा इथं दाखवलेलं आहे, तेवढी शेती आहे, ह्याच्यामध्ये 5 जण काम करत आहेत आणि त्या शेतीमध्ये इथं भरपूर जण काम करतात. म्हणजे ह्या 5 जण ह्या शेतीमध्ये काम करू शकतात. त्याच्यामध्ये जर हे जास्त लोक काम करायला लागले तर ह्या लोकांचं श्रमशक्ती ही वाया गेल्यासारखी. म्हणजे अतिरिक्त भार झाला ह्या शेतीवरचा, हा अतिरिक्त भार. म्हणजे शेतीतनं निघणारं उत्पन्न हे त्यांना म्हणजे पुरणार नाही. एवढ्या लोकांना जर ते पुरतील, पण एवढे लोक जर राबू लागले तर ते उत्पन्न त्यांना पुरणार नाही. ह्याला काय म्हणायचं आहे? छुपी बेरोजगारी. पुढे, नागरी बेरोजगारी. शहरी भागात जे बेरोजगार आढळतात त्यास नागरी बेरोजगारी म्हणतात. खालीलप्रमाणे नागरी बेरोजगारीचे प्रकार आहेत. बघा, नागरी बेरोजगारी म्हणजे काय? शहरामध्ये असणारे बेरोजगार, त्याला म्हणायचं नागरी बेरोजगार. आता 1, सुशिक्षित बेरोजगार. काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही, त्यास सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. बघा, आता सुशिक्षित शिकलेली लोक असतात, मुलं असतात, त्यांना काम करण्याची इच्छा पण असते, पण अशा लोकांना काम मिळत नाही. म्हणजे अशी जी लोक असतात ते काय आहेत? सुशिक्षित बेरोजगार. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्ण शिक्षण, पदवीधारक व पदव्युत्तरामध्ये दिसून येते. शिक्षण प्रति उदासीनता, पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव, रोजगाराच्या संधी व सुशिक्षितामध्ये असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे. आता सुशिक्षित बेरोजगार कसे? तर शालांत परीक्षा उत्तीर्ण आहे, पदवीपूर्ण शिक्षण, पदवीधारक, पदव्युत्तरमध्ये दिसून येतात. शिक्षणाप्रती उदासीनता. काय अशा लोकांना काय होतं? शिक्षणाप्रती कधी कधी उदासीनता असते. म्हणजे एवढं शिकून तर काय करायचं, काय नोकरीच मिळत नाही आणि शिक्षण असं, म्हणजे शिक्षणाप्रती त्यांना उदासीनता असते. नंतर पांढरपेशा व्यवसायाला मी एवढा शिकलो आहे, मग कमी दर्जाचं काम कसा करू? माझ्या शिक्षणाप्रमाणे मला काम पाहिजे असं. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव आणि व्यावसायिक शिक्षणाचा ते अशा लोकांच्याकडे अभाव आहे. म्हणजे मला नोकरीच करायचं आहे, म्हणजे कोणता उद्योगधंदा मला करायचा नाही आणि त्याच्या व्यावसायिक शिक्षणाचा अभाव असतो. रोजगाराच्या संधी व सुशिक्षितामधील असमतोल. रोजगाराच्या संधी आणि सुशिक्षितामधील असमतोल असतो. संधी असते एका ठिकाणी एका व्यक्तीची किंवा दुसऱ्याच कॅरेक्टरची आणि सुशिक्षित व्यक्ती असतात पण ते दुसऱ्या शैक्षणिक प्रवृत्तीची. उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नसणे आणि जिथं जिथं शैक्षणिक सुविधा, जिथं संधी उपलब्ध आहेत त्याची त्यांना एकदा माहितीही नसते, त्यामुळे अशी बेरोजगारी निर्माण होते. औद्योगिक बेरोजगारी. शहरातील कारखाने उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. शहरातील
कारखाने व उद्योगामधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. सामान्यतः खुल्या बेरोजगार प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकारक्षमता, उद्योगाचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारणे आहेत. बघा, आता औद्योगिक बेरोजगारी म्हणजे काय? शहरातील कारखाने व उद्योगामधील बेरोजगारी. औद्योगिक बेरोजगारी हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकारक्षमता. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान हे माहिती नसणं किंवा त्याच्यावर काम करण्याचे म्हणजे त्यांना माहिती नसते. उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता किंवा काही काही वेळा उद्योगांचे स्थानिकीकरण म्हणजे उद्योग जिथं असतो तिथं आपण रेग्युलर जाऊ शकत नाही, जाणं येणं पण आपल्याला महागाईचं पडतं, असं पण होतं. श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारणे आहेत. औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकार आहेत. तांत्रिक बेरोजगारी. तर औद्योगिक बेरोजगारीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकार आहेत. आता औद्योगिक बेरोजगारी म्हणजे काय? आता 1. तांत्रिक बेरोजगारी. तंत्रज्ञानातील बदलामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला जातो, प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात. उदा. संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी. आता तांत्रिक बेरोजगारी म्हणजे आता आपल्या वेगवेगळ्या आता बघा इंडस्ट्रीमध्ये मशिनरी आले, वेगवेगळ्या मशिनरी आल्या. मग मशिनरी आल्यामुळे काय झालं तर 10 कामगाराचं काम जर एक मशीन करत असेल तर 10 कामगार बेरोजगार झाले. एक मशीन जर 10 लोकांचं काम करायला लागले. आता एका कम्प्युटरवर कितीतरी काम होतात. तर जे अकाउंटिंगचं काम जर 10 लोक करत होते, त्यात जर एका कम्प्युटरवर एक माणूस बसून त्या 10 लोकांचं जर काम ते करू लागला तर राहिलेले 9 लोक काय झाले? बेकार झाले. म्हणजे त्यांना कोणतंही काम करू शकत नाहीत. कारण कम्प्युटरमुळं काय झालं तर तेवढ्या लोकांचं काम फक्त एक माणूस करू लागला, तेही कम्प्युटरच्या साहाय्याने. म्हणजे अशामुळं मशिनरी आल्यामुळं काय झालं तर बेरोजगारी वाढली. म्हणजे नवीन नवीन मशिनी मार्केटमध्ये आल्या, इंडस्ट्रीमध्ये आल्या, ज्या सगळं काम करूला. पॅकिंगमध्ये पण कितीतरी लोक पॅकिंगला असायचे. प्रोडक्टचं पॅकिंग करायला कितीतरी मजूर असायचे. पण त्यात पॅकिंगचं काम पण कोण करायला लागल्या? मशीन करायला लागल्या. म्हणजे जे 50-100 लोक पॅकिंगला असायचे तर त्या लोकांचं काम जर 1-2 मशीन करू लागल्या तर तेवढे लोक काय झाले? बेरोजगार झाले. म्हणजे याला म्हणायचं काय आहे? तांत्रिक बेरोजगार. म्हणजे तंत्रज्ञान वापरल्यामुळं जे बेरोजगार झाले त्याला तांत्रिक बेरोजगारी म्हणतो. म्हणजे उदाहरण काय तर संगणकाचा वापर आणि यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर. दुसरं, संघर्षजन्य बेरोजगारी. उद्योगामधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय. ह्या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप इत्यादीमुळे निर्माण होते. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणींच्यामुळे जे बेरोजगार होतात त्याला काय म्हणायचं? संघर्षजन्य बेरोजगार. म्हणजे बेरोजगारी कशामुळे तर यांत्रिक बिघाड म्हणजे एखादा यंत्र खराब झाला असेल त्यामुळे त्या लोकांना सुट्टी मिळते. यंत्रच खराब झाल्यामुळे ती लोक काम करू शकत नाहीत. किंवा वीज टंचाई असेल, कारण मंगळवार समजा आठवड्यातले फक्त 4च दिवस वीज असेल आणि राहिलेले 2-3 दिवस तर वीज नसेल तर ते 2-3 दिवस काय होणार आहेत? कामगार कामावर येऊ शकणार नाहीत. म्हणजे
अशी बेरोजगारी तयार होणार. म्हणजे कच्च्या मालाचा अभाव. जर समजा पक्का माल बनवण्यासाठी जर कच्चाच माल आपल्याला मिळाला नाही, तर तिथं कामगारांना बेरोजगार व्हावं लागेल. म्हणजे काम चालू राहणार नाही, काम बंद राहणार. कामगारांचा संप. आता कामगारांचा संप असेल तरी पण काम बंद राहणार. म्हणजे अशा काही घटना होत असतात इंडस्ट्रीमध्ये, उद्योगामध्ये. त्यामुळे ह्या बेरोजगारी निर्माण होते. त्याला संघर्षजन्य बेरोजगारी म्हणतात. पुढे चक्रीय बेरोजगारी. व्यापार चक्रातील तेजी मंदी पैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणतात. मंदीच्या काळात प्रभावी मागणी घटते. त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. परिणामी उत्पादक गुंतवणूक वस्तूंच्या उत्पादनात घट करतो. उत्पादनात घट झालेले रोजगारात घट होते. बघा आता तेजी मंदीचं चक्र तर तुम्हाला माहिती असेल. आपण कधी कोणी बोलताना आता काय तेजी आहे किंवा मंदी चालू आहे असं कोणाकडून पण आपण बोलता बोलता ऐकतो. तसंच व्यापार चक्रामध्ये तेजी मंदी असते. मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारी चक्रीय बेकारी म्हणतात. म्हणजे मंदी आली की काय होतं, म्हणजे उद्योगधंदे चालत नसले तर काय होतं, कामगार कामावरून काढून टाकले जातात. आता करोनामुळे किती बेकारी आली होती, कितीतरी कामगारांना आपलं काम गमवावं लागलं आणि उद्योगधंदे बंद पडले. म्हणजे अशा काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, ज्याच्यामुळे कामगार कपात केली जाते किंवा उद्योगधंद्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण, त्यामुळे कामगार कपात होतात. कामगारांना कामावरून काढलं जातं. जास्त कामगार कामावर ठेवले जात नाहीत मंदीच्या काळामध्ये. कारण विक्री होत नाही, त्यामुळे जास्त प्रोडक्शन केलं जात नाही. एखाद्या जर वस्तूची जर विक्री होत असेल, भरपूर खप होत असेल, तरच त्या वस्तूची आपण निर्मिती करतो, प्रोडक्शन होत असतं. समजा एखादं कोणतंही प्रोडक्ट मार्केटमध्ये खपत असेल तरच त्याचं काय होतं, हे होते, प्रोडक्शन होतं, निर्मिती होते त्याची. तर जर ते खपलंच नाही तर आधीचाच माल काय होणार आहे, पडून राहणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, कामगार जास्त कामावर घेतले जाणार नाहीत. नंतर उत्पादकाचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. मंदीच्या काळात प्रभावी मागणी घटते. मंदीच्या काळात काय होतं, जर कामगार कामावरच नाही गेले किंवा कामगारांची कपात झाली तर आपोआपच काय होणार आहे, उत्पन्न घटणार आहे. जर आपल्या घरातील एखादा जो मेंबर कामावर म्हणजे त्याचं काम गेलं किंवा तो घरी बसला तर त्याचं येणारं उत्पन्न महिन्याचं ते बंद होणार. ते बंद झालं की आपल्या घरातला खर्च कमी म्हणजे आपण ज्या वस्तू लागत असतात, ज्या अगदीच गरजेच्या वस्तू आहेत त्याच आपण घेत राहतो. ज्या कमी गरजेच्या वस्तू आहेत त्या आपण काय करतो, जरा लांबणीवर टाकतो. त्यामुळं काय होतं, उत्पादन मागणी घटते. म्हणजे आपली मागणी, आपण ज्या वस्तू खरेदी जास्त करत असतो ते काय करतो, कमी खरेदी करायला लागतो. म्हणजे ॲक्च्युली काय होते, आपली मागणी घटते. मग मागणी घटल्यामुळे काय होतं, उत्पादकाचा नफा कमी होतो आणि किमतीमध्ये पण घट होते. जर एखाद्या वस्तूची मागणी कमी झाली तर उत्पादक काय करतो, त्या वस्तूची किंमत कमी करून तो विकायला लागतो. समजा बघा, कोथिंबीर आहे. कोथिंबीरचं एकदा आपण बघा 5 रुपयाला घेतो, एकदा 10 रुपयाला घेतो. एकदा तीच कोथिंबीर किती रुपयाला होते, तर 25 रुपयाला एक पेंडी होते. म्हणजे काय होतं, तर त्याचा पुरवठा वाढला. एखाद्या वस्तूचा जर पुरवठा वाढला तर त्याची किंमत कमी होते. म्हणजे आणि मागणी जर कमी असेल, पुरवठा जास्त असेल, आता कोथिंबीरचं उत्पादन खूप झालं आहे पण तेवढी लोक विकत घेत नाहीत. म्हणजे मग तो उत्पादक काय करेल, कमी किमतीला ती कोथिंबीर विकेल. म्हणजे जी 10 रुपयाची कोथिंबीर आहे ती 5 रुपये करून तो आपला साठा सगळा संपवेल. कारण ती कोथिंबीर तो जास्त दिवस ठेवू शकणार नाही. का ठेवू शकणार नाही, कारण तो माल टिकाऊ नसतो आणि तो काय होतो, कुजून जातो. म्हणजे ग्रीन वस्तू जेवढ्या आहेत, पालेभाज्या, ह्या काय होतात, सगळ्या कुजून जातात. त्यामुळे तो ठेवू शकत नाही. मग अशा वेळेला तो कमी किमतीमध्ये ते विकून टाकतो. म्हणजे काय होतं, त्याचा नफाही कमी होतो आणि किमतीमध्ये घट होते. परिणामी उत्पादक गुंतवणूक वस्तूच्या उत्पादनात घट करतो. परिणाम काय होतो, तर उत्पादक गुंतवणूक व वस्तूच्या उत्पादनात घट करू. म्हणजे परिणामी काय होतं, तर तो जो उत्पादक असतो
जो उद्योगामध्ये असणारा तो मेंबर काय होतो, गुंतवणूक आपली कमी करतो आणि उत्पादन म्हणजे जे आपण प्रोडक्शन काढत असतो, उत्पादन करत असतो, उत्पादनामध्ये काय होतं, घट करतो. म्हणजे कमी उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. उत्पन्नात घट झाल्याने रोजगारात घट होते, परिणामी कामगारांना बेरोजगारी सामोरे जावे. आता उत्पादनामध्ये घट झाली, समजा एका दिवसाला तो 100 हे करत असेल, उत्पादन एखाद्या वस्तूचे करत असेल, तर तो काय करणार आहे आता, 50 करणार. मग 50 केल्यामुळे काय, राहिलेल्या 50 वस्तूंच्या उत्पादन करण्यासाठी जे वर्कर कामाला असणार आहेत, ते वर्कर तो आपोआप कपात करणार. म्हणजे वर्कर लोकांची तो कपात करणार. म्हणजे 50च प्रोडक्शन तो काढणार आहे. 50च प्रोडक्शनसाठी जेवढे वर्कर लागतील तेवढेच तो ठेवणार. बाकीचे वर्कर तो कामावरून काढून टाकणार. म्हणजे असं काय होणार आहे, अशामुळे बेरोजगारी वाढत राहणार आहे. त्यावेळी कामगारांना काय होणार आहे, बेरोजगारी सामोरे जावे लागते. पुढे संरचनात्मक बेरोजगारी. देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. आधी संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. हे बदल उत्पादन घटकाच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. अर्थव्यवस्थेमधील मूलभूत बदल, सरकारी धोरणामध्ये झालेले बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगाचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादी. ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. उपलब्ध रोजगार व कामगाराचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. घोडागाडीची जागा आता ऑटो रिक्षाने घेतली. संगणकामुळे टंकलेखक बेरोजगार झाले, कारण त्याचे कौशल्य उपलब्ध रोजगारात उपलब्ध आहे. म्हणजे एखादी दुसरी वस्तू आल्यामुळे पहिल्या वस्तूची म्हणजे काय म्हणतात, पहिल्या वस्तूची मागणी कमी होती. आता ऑटो रिक्षा आल्यामुळे घोडागाडीत कोण बसणार आहे का, नाही, तर ऑटो रिक्षाने तो लवकर पोहोचेल. पुढे संगणकामुळे काय होतं, टंकलेखन बेरोजगार झाले. म्हणजे संगणक आल्यामुळे टायपिंगवाले काय झाले, बेरोजगार. म्हणजे टायपिंगवाल्यांकडे कोण जास्त जाणार नाही, संगणकावर फटाफट काम करून ते घेऊन जातील. पुढे बेरोजगारीची कारणे पुढील प्रमाणे. आता ह्या बेरोजगारीचे कारणे काय आहेत ते आपण बघूया. 1. रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्याइतका तो पुरेसा नाही. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. आता बघा, भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. म्हणजे आर्थिक वृद्धीपेक्षा रोजगाराच्या वाढीचा दर हा कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्याइतका तो पुरेसा नाही. म्हणजे जी श्रमशक्ती वाढते आहे त्याला पुरेसा नाही तो. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. श्रमशक्तीतील वाढ. मृत्यूदर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून त्यातून बेरोजगारी वाढलेली आहे. बघा, आता काय झाले, नवीन तंत्रज्ञान, नवीन सोयी उपलब्ध झाल्यामुळे, मेडिकेटेड सोयी उपलब्ध झाल्यामुळे, दवाखाने भरपूर झाल्यामुळे माणसाचे मृत्यू हा वेगाने घटला. माणूस आजारी पडला तर लगेच तो दवाखान्यात जातो, ट्रीटमेंट घेतो आणि म्हणजे जवळजवळ त्याला दवाखाने फटाफट मिळतात, औषधं लवकर मिळतात. म्हणजे फास्ट सोयी त्याच्यापर्यंत पोचल्या जातात. त्यामुळे काय झालं, मृत्यू वेगाने घटला. पण जन्मदर वेगाने घटलाय का, तर नाही. जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या मात्र जन्मदर वाढलेला आहे आणि मृत्यूदर घटला आहे. त्यामुळे काय झालं, लोकसंख्या वाढल्यामुळे पण बेरोजगारी वाढली आहे. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कार्यक्षमतेने काम करणाऱ्या मनुष्यबळामुळे देशाकडे श्रम उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते. परंतु उद्योगाबरोबर शेती क्षेत्रात देखील कामगाराच्या जागी भांडवलाचा वापर होत आहे. जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तिथे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे
तिथे स्वयंचलित यंत्राचा वापर योग्य ठरतो. इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान ही तर्कसंगत न्याय आहे. पण भारतासारख्या देशात अशा धोरणामुळे बेरोजगारीस वाढ होत आहे. आता भारतामध्ये श्रमशक्ती ही जास्त आहे. मग श्रमशक्ती जास्त असताना यांत्रिक यंत्राच्या साहाय्याने काम करून घेणं हे चुकीचं आहे, असं आपण म्हणू शकतो. कारण श्रमशक्ती जिथं लोक जास्त आहेत त्या यंत्राचं काम जे लोक करू शकतात, तर अशा ठिकाणी यंत्राचा वापर करणं चुकीचं आहे. म्हणून ही बेरोजगारी वाढत चाललेली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव. भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अशिक्षित व अकुशल मनुष्यबळाचा आहे. भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. व्यावसायिक कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. म्हणजे अशिक्षित व अकुशल मनुष्यबळ आहे. भारताच्या लोकसंख्येत मोठा भाग कुणाचा आहे, तर अशिक्षित लोकांचा आणि अकुशल मनुष्यबळाचा. म्हणजे अशिक्षित लोक जास्त आहेत. भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. व्यावसायिक कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे ही बेकारी वाढते. रोजगाराची अपेक्षा. भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा व्यवसायात नोकरी करण्यास तयार असतात. नाविन्यपूर्ण व उद्यमशीलतेच्या कमतरतेमुळे स्वयंरोजगाराचा अभाव दिसून येतो. जोपर्यंत अपेक्षित पगार आणि कामाच्या स्वरूपानुसार रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पदवीधारक बेरोजगार राहण्यास पसंत करतात. जी शिकलेली लोक आहेत ती त्यांना हवं तेच काम करण्यास तयार असतात आणि त्यांना तेवढा पगार मिळेपर्यंत ते काय होतात, बेरोजगारच राहतात. म्हणजे त्यांना पाहिजे तेवढा पगार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते कामावर जात नाहीत. शेतीचे हंगामी स्वरूप. भारतातील शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. शेती पावसावर अवलंबून आहे. जलसिंचनाच्या सुविधेचा अभाव, कमी प्रतीची सुपीक जमीन, कालबाह्य उत्पादन तंत्र, प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. वर्षातून काही महिन्यासाठी रोजगार मिळतो आणि काही महिने रोजगार उपलब्ध नसतो. त्यामुळे शेतमजुराच्या श्रमशक्तीचा वापर होत नाही. तर शेती कशी आहे, पावसावर अवलंबून आहे. पावसावर अवलंबून असल्यामुळे जलसिंचनाच्या सुविधा जास्त झालेल्या नाहीत. कमी प्रतीची सुपीक जमीन, कालबाह्य उत्पादन तंत्र. कमी प्रतीची म्हणजे कमी दर्जाची सुपीक जमीन असते किंवा कालबाह्य उत्पादन म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेले उत्पादन तंत्रच वापरले जातात. प्रमाणित बियाणांची व खताची कमतरता म्हणजे चांगल्या बियाणांची आणि खताची कमतरता असते, म्हणजे वापरले जात नाही. शेतीची उत्पादकता कमी असते. त्यामुळे काही महिन्यासाठीच त्या शेतकऱ्यांना रोजगार मिळतो, बाकीचे महिने ते बसून असतात. त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. आर्थिक विकासाचा कमी दर. भारताचा एकूण आर्थिक विकास दर कमी आहे. औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे सिंचनाच्या सुविधाचा अभाव, खते, पायाभूत सुविधाचा अभाव निर्माण होतो. याचा परिणाम म्हणजे रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही. बघा, भारताचा आर्थिक विकासाचा दर कमी आहे. औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे सिंचनाच्या सुविधाचा अभाव, म्हणजे सिंचनाच्या सुविधा शक्यतो खूपच कमी आहेत. खते, पायाभूत सुविधाचा अभाव आहे. याचा परिणाम म्हणजे रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. रोजगाराच्या शोधाचे ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे. त्यामुळे नागरी भागात बेरोजगारी प्रमाण वाढत आहे. आता ग्रामीण भागातून लोक कुठं जातात, तर नागरी भागात म्हणजे शहरामध्ये जातात ह्याच्यासाठी. कशासाठी, तर कामासाठी. त्यामुळे काय होतं, मग शहरी भागामध्ये पण बेरोजगार तयार होतात. पुढे, भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या विशेष उपाययोजना. 1. रोजगार हमी योजना. आता भारतातील बेरोजगारी कमी होण्यासाठी शासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. त्या उपाययोजना कोणत्या आहेत त्या आपण पाहायच्या आहेत. एक आहे रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना ही सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 1972 रोजी सुरू केली. बघा, रोजगार हमी योजना
पहिल्यांदा कोणी चालू केली तर महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 1972 रोजी सुरू केली. याचा प्रमुख उद्देश ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरवणे असून ग्रामीण बेरोजगाराची व दारिद्र्याची समस्या सोडवणे हा आहे. या योजनेअंतर्गत सरकारने किमान रोजगार पुरवण्याची हमी दिलेली आहे. या योजनेचे महाराष्ट्रातील यश पाहता भारतातील इतर राज्यांनी ही योजना अंमलात आणली आहे. बघा, ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे काय? ग्रामीण विकासासाठी ही भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा सुरू केलेली योजना आहे. म्हणजे ग्रामीण लोकांना रोजगार पुरवणे, त्यांच्या ते दारिद्र्याची समस्या सोडवण्यासाठी हे रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध केली. स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही योजना एप्रिल 1999 मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर योजनांचे पुनर्गठन करून सुरू करण्यात आली आहे. ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी एकमेव स्वयंरोजगार योजना आहे. बघा, स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. आधी काय? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर योजनांचे पुनर्गठन करून सुरू करण्यात आली आहे. म्हणजे ग्रामीण लोकांसाठीच ही योजना सुरू केली. पुढे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. आता शहरी रोजगार योजना पण आहे. ही योजना डिसेंबर 1997 मध्ये सुरू झाली आहे. ही योजना शहरी बेरोजगारांना व अर्धरोजगारांना फायदेशीर रोजगार पुरवते. तर ही योजना काय आहे? शहरी बेरोजगारांना अर्धरोजगारांना फायदेशीर रोजगार पुरवते. यामध्ये स्वयंरोजगार व महिला स्वयंरोजगार कार्यक्रम, रोजगार प्रोत्साहनासाठी कुशल प्रशिक्षण व शहरी वेतन रोजगार कार्यक्रम सामावलेले आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार 75% व राज्य सरकार 25% खर्च करते. म्हणजे शहरी जनतेसाठी हे रोजगार कार्यक्रम उपलब्ध करून दिले आहे. यासाठी केंद्र सरकार बघा 75% व राज्य सरकार 25% खर्च करते. पुढे प्रधानमंत्री रोजगार योजना ही योजना 1993 पासून लागू केली असून या योजनेअंतर्गत लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शाश्वत स्वरूपाचा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणजे स्वतः स्वयंरोजगार याच्यामधून त्यांना सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना. ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या सोडवणे या उद्योगाने या योजनेचा प्रारंभ 1979 साली झाला. तसे या योजनेचे ध्येय साधारणतः 2 लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हे आहे. ट्रायसम ही योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत 1999 मध्ये विलीन करण्यात आली. बघा, म्हणजे स्वतः उद्योगधंदे करण्याची प्रेरणा सुशिक्षित युवकांच्या मध्ये निर्माण करण्याचे काम हे योजना करते. पुढे जवाहर रोजगार योजना. मागासलेल्या 120 जिल्ह्यांना रोजगार पुरवण्याचे हेतूने 1 एप्रिल 1989 मध्ये सरकारने जाहीर केली नवीन वेतन रोजगार योजना म्हणजे जवाहर रोजगार योजना होय. एप्रिल 1999 पासून ही योजना ग्रामीण भागासाठी मर्यादित राहून जवाहर समृद्धी योजना या नावाने ओळखली जाते. म्हणजे ग्रामीण लोकांच्यासाठीच ही योजना आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2 ऑक्टोबर 2009 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत एका वित्तीय वर्षात ग्रामीण भागाच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एक प्रौढ व्यक्तीला अकुशल स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्याची हमी व किमान 100 दिवस वेतन देण्याची हमी दिली आहे. बघा, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2014. ग्रामीण विकास मंत्रालयाने 23 सप्टेंबर 2014 रोजी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाशी संलग्न असलेली ही एक महत्त्वाची योजना जाहीर केली. या योजनेचे ध्येय दारिद्र्य कमी करणे, फायदेशीर व शाश्वत रोजगार, निश्चित वेतन देऊन पुरवणे असा आहे. या कार्यक्रमात गरीब कुटुंबातील 15-35 वयोगटाच्या ग्रामीण युवकांना 3 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर नियुक्ती दिली जाते. बघा,
15 ते 35 वयोगटातील युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना कामावर ठेवून घेतले जाते. कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठीचे राष्ट्रीय धोरण. कौशल्य विकासासाठी पहिले राष्ट्रीय धोरण 2009 मध्ये जाहीर करण्यात आले. हे धोरण खाजगी क्षेत्रातील सहभागी उपक्रमशील उपक्रमांना प्रोत्साहन देते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संयोजन कौशल्य वाढवून विविध घटकांना बळकटी देणे हा असून यात खालील बाबींचा समावेश होतो. उद्योजकशील संस्कृतीला प्रोत्साहन देणे, उद्योजकता प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करून देणे, महिलांना उद्योगशील बनण्यास प्रोत्साहन देणे. म्हणजे लोकांनी फक्त नोकरीच्याच पाठी न लागता स्वतःचा उद्योग स्वतः निर्माण केला पाहिजे आणि अशा उद्योगांना चालना देण्याचं काम या कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठी या धोरणाने केले. स्टार्टअप इंडिया पुढाकार. स्टार्टअप इंडिया पुढाकार हा उपक्रम शासनाने जानेवारी 2016 मध्ये सुरू केला. भारतातील होतकरू आणि प्रतिभासंपन्न तरुणांना प्रोत्साहित करण्यास, उद्योग उभारण्यास बळ देणारी एक नवीनपूर्ण आणि जनकल्याणकारी बाब आहे. स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून काय केलं, तरुणांना काय केलं, नवीन उद्योगामध्ये प्रोत्साहन देऊन त्यांना उद्योग उभारण्याचे पाठबळ दिले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2016 ते 2020 या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे आहे. या योजनेअंतर्गत युवकांना यशस्वीरित्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल मोबदला पैशाच्या स्वरूपात देऊन कौशल्य विकासास प्रोत्साहन दिले जाते. यासाठी शासनाने 2020 पर्यंत ₹12,000 कोटीची तरतूद केली आहे. म्हणजे 2016 ते 2020 या अंतर्गत ही योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना चालू केली आणि या योजनेच्या अंतर्गत तरुणांना आपल्या स्वतःचे कौशल्य विकास करणे आणि त्यांचे यशस्वीरित्या त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा उद्योगधंदा त्या कौशल्याच्या मार्फत चालू करणे हे याचे सर्व प्रोत्साहन या योजनेमार्फत दिले जाते. बघा, समजला असेल हा पाठ तुम्हाला. बेरोजगारी, भारतातील बेरोजगारी व्यवस्थित वाचायचं आहे पूर्ण लेसन आणि टिकमार्क करून घ्यायचे आहेत. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी दाखवलेले आहेत वाचताना, त्याच्यामध्ये आहेत सगळे टिकमार्क केलेले आहेत मी. तसेच तुम्ही पण करून घ्यायचे आहे. आणि काही तुम्हाला हे असेल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारायचं. बघा, लेसन तुम्हाला समजला असेल असे गृहीत धरते मी. तरी तुम्ही व्यवस्थित तो वाचायचा आहे, पॉईंट सगळे लक्ष द्यायचं आहे, टिकमार्क करून घ्यायचं आहे. आणि ह्या लेसनचा जे प्रश्नोत्तर आहे, स्वाध्याय आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही हा लेसन वाचून ठेवायचा आहे. धन्यवाद.